नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे आतलं वर्तुळ आणि बाहेरचं वर्तुळ. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आम्ही दोघी फोनवर एकमेकींचा निरोप घेत होतो. ती मला म्हणाली, आता ललिता पंचमी येते, आत्याकडे भेटूच आपण. आमच्या आत्याला माणसं जोडायचं व्यसन आहे. कधी काळी लहानपणी भेटलेल्या व्यक्तींना परत भेटायची इच्छा असेल तर त्या सगळ्या व्यक्ती ललिता पंचमीच्या दिवशी आत्याकडे हमखास भेटतात. गणेश याग आणि सत्यांबेची पूजा आत्याकडे दरवर्षी केली जाते. आम्ही दरवर्षी दर्शनासाठी तिच्याकडे जातो आणि आत्याने जोडलेली कैक माणसंही दर्शनासाठी आलेली असतात. माणसं जोडण्याची ही कला सहज साध्य नसते. इतर कलांसारखेच यासाठीही कष्ट घ्यावेच लागतात. पैसा, संपत्ती सगळं इथेच राहणार आहे. आपल्याबरोबर काही नेता येणार नाही. आपण गेल्यानंतर 4 माणसं आपल्याबद्दल जर काही चांगलं बोलली तर तेच आपल्याबरोबर येणार आहे असं आपण म्हणतो. पण ते 4 शब्द तरी आपल्याबरोबर येतात का? ते शब्द ऐकायला आपण नसतोच. आपल्या आठवणीने कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य पसरलं तरी खूप झालं. आईच्या गर्भात असतानाच तिच्याशी नातं जुळलेलं असतं आणि जन्माला आल्याबरोबर जावळासारखी इतर नातीही चिकटतात. आपला आनंद आणि दुःख वाटून घेण्यासाठी माणसं हवीतच. आपण कधीही एकटे राहू शकत नाही. अनेक जण आपल्याला त्यांच्या सहवासाने आनंद देतात आणि थोड्याशा अनिच्छेने काही नाती आपल्याला टिकवून ठेवावी लागतात. आपण कधीही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. अगदी अट्टहासाने अशा नात्यांना दूर लोटलं तरी शेवटच्या श्वासापर्यंत आठवणींच्या रूपाने ती नाती आपल्याबरोबर असतातच. मागच्या जन्मातले काही ऋणानुबंध असतात, काही लागेबांधे असतात, काही हिशेब चुकते करायचे असतात. म्हणूनच आपण या जन्मात परत एकत्र आलेलो असतो. त्यामुळे जोपर्यंत हे हिशेब पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्या व्यक्तीच्या संपर्कात राहणं आपण कधीच टाळू शकत नाही. काही लोक आपल्याला अपार सुख देतात तर काही पराकोटीचं दुःख. म्हणजे बॅलन्स शीट टॅली होईपर्यंत जर आपल्याला एकमेकांच्या सहवासात राहायचंच असेल तर हा सहवास चांगला कसा होईल याचा विचार आपण करायला हवा. आपल्या चांगल्या वागण्या बोलण्याने आपण खूप माणसं जोडत जातो. अशी जोडलेली माणसं जपणं हे त्याहून कठीण काम असतं. माळेत एक मोती ओवत जावा तशी आपण माणसं जोडत जातो. सगळे मोती एकसारखे असतील तरच ती माळ सुंदर दिसते. वेडेवाकडे मोती असतील तर ती माळही वेडीवाकडीच दिसते. जेव्हा आपण इतके मित्र जोडतो, नातेवाईकांशी संबंध टिकवून ठेवतो, तेव्हा प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असणारच. व्यक्ती तितक्या प्रकृती. मध्यरात्री देखील माझ्यासाठी धावून येणारी माणसं आहेत हे सांगताना आपल्याला आनंद होतो, अभिमानही वाटतो. कधीकधी तर त्याची नशाही चढू लागते. पण बऱ्याचदा असं होतं की खरोखरीच तशी वेळ आली तर ही माणसं धावून येतात का? आणि आली तरी त्यांच्याकडून आपल्याला मदत मिळते का? की बुडणाऱ्या व्यक्तीला काठावर उभं राहून मदत करण्याचा तो प्रकार असतो. काही खास व्यक्ती आपल्या सहवासात आहेत याचा अभिमान आपल्याला वाटतो. पण त्यांच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत? मला माणसं जोडाविषयी वाटतात हा माझा चांगुलपणा आहे. पण समोरची व्यक्ती त्या चांगुलपणाला भावनिक कमकुवतपणा तर समजत नाहीये ना, याची खात्री करून घ्यायला हवी.
एखादी व्यक्ती आपल्याला अगदी जीवाभावाची वाटते आणि आपल्या मनातल्या सगळ्या बऱ्या वाईट गोष्टी आपण तिला सांगत असतो. पण ती व्यक्ती अशा गोष्टी स्वतःकडे ठेवते की त्याचा दारुगोळा म्हणून वापर करते, हे आजमावून पाहता यायला हवं. कारण रडून ऐकणारे आणि हसून जगाला सांगणारे कमी नसतात. भसाभस माणसं जमवण्याच्या नादात बऱ्याचदा दाण्यापेक्षा बणग्यात जास्त गोळा होतात. त्यातील एखादी आयुष्यभर कुसळासारखी टोचत राहते. अशा वेळेला नात्यांचा, मैत्रीचा उबग येऊ लागतो. अमुक एक व्यक्ती समोर एक आणि पाठीमागे दुसरंच अशी वागते, असं सांगोवांगी न राहता जर त्या व्यक्तीच्या सहवासात मला आनंद मिळत आहे तर सरळ मनाचा कौल घ्यावा असं मला वाटतं. म्हणून कोणाला किती अंतरावर ठेवावं हे ठरवता यायला हवं. माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा परवाना देणं नव्हे. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय हे जरी ओठावर असलं तरी त्याने आपलं भलं होणार आहे की नाही हे ओळखण्याची कुवत आपल्यात असायला हवी. आपलं भलं झाल्याने कोणाला खरोखर आनंद होतो आणि कोणाची पोटदुखी वाढते हे कळायला हवं. सगळे प्रश्न आपले आणि उत्तरही आपलीच असतात. आपल्या समस्या आपणच सोडवायच्या असतात. फक्त अशा कसोटीच्या वेळी आपल्याला मानसिक आधाराची खूप गरज असते. अशाच वेळेला आपलं कोण आणि परकं कोण याचा पडताळा येतो. माणूस एकटा येतो आणि एकटा जातो हे खरं असलं तरी जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत माणसं लागतातच. खरं तर मृत्यूनंतरही 4 खांदे लागतातच. आध्यात्मिक गुरु सांगतात की एकांतात राहा, संसारिक गलबल्यातून अलिप्त व्हा. आपल्यासारख्या सामान्य माणसांना एकटं राहणं अशक्य असतं. पण आपल्या आतल्या वर्तुळात कोण आणि बाहेरच्या वर्तुळात कोण हे ठरवता आलं तरी खूप आहे. धन्यवाद.